नमस्कार मित्रांनो, इयत्ता 8वीच्या गणिताच्या संपूर्ण मार्गदर्शनासाठी 8वीमराठी.com ह्या आपल्या वेबसाईटला नक्की भेट द्या. धन्यवाद. आता आपण सांख्यिकी म्हणजे काय ते थोडक्यात बघणार आहोत. त्यानंतर सांख्यिकीमध्ये ज्या संज्ञा वापरतात त्या संज्ञा आपण शिकणार आहोत आणि त्यानंतर आपण शिकणार आहोत वारंवारता कशी काढायची आणि वारंवारता सारणी कशी तयार करायची आणि त्याच्या पुढे आपण शिकणार आहोत मध्य कसा काढायचा, दिलेल्या सामग्रीचा मध्य कसा काढायचा ते आपण शिकणार आहोत आणि त्यासाठी काही उदाहरणं आपण बघणार आहोत. तर पहिल्यांदा थोडक्यात समजावून घेऊ की सांख्यिकी म्हणजे काय. आता सांख्यिकी ही गणितातली अतिशय महत्वाची अशी एक शाखा आहे. आणि याच्यात करतात काय तर एखाद्या गोष्टीविषयीची किंवा एखाद्या घटकाविषयीची सांख्यिक माहिती गोळा करतात. सांख्यिक माहिती म्हणजे आकड्यांच्या रूपातली माहिती. 1, 2, 3, 4 हे झाले आकडे किंवा संख्या. तर ह्या रूपातली माहिती गोळा करतात. उदाहरणार्थ विद्यार्थ्यांची उंची कशात मोजतो आपण? संख्यामध्ये मोजतो, बरोबर. 4 फूट 10 इंच, 5 फूट 2 इंच अशी आपण संख्यांमध्ये उंची मोजतो. किंवा विद्यार्थ्यांना मिळालेले गुण किंवा मार्क या सुद्धा संख्या असतात. किंवा एखाद्या शहराचं गेल्या महिन्याभराचं तापमान या संख्या असतात. तर अशी संख्या रूपातली एखाद्या घटकाविषयीची माहिती गोळा करतात. ती माहिती एकदा गोळा करून झाली की आपण सांख्यिकीमधल्या काही संकल्पना वापरून त्या माहितीचं विश्लेषण करतो. विश्लेषण म्हणजे अनालिसिस, इंग्रजीत त्याला अनालिसिस म्हणतात. आणि हे विश्लेषण करून झालं की आपल्या हातात काही निष्कर्ष येतात. ठीक आहे. जसं एखादा वैज्ञानिक प्रयोग केला आपण की तो वैज्ञानिक प्रयोग करून झाला, पूर्ण झाला की आपल्या हातात त्या वैज्ञानिक प्रयोगाचे निष्कर्ष येतात आणि त्यावरून आपण भविष्यातले काही निर्णय घेऊ शकतो. त्याचप्रमाणे सांख्यिकीमध्ये देखील विश्लेषण करून झालं की त्याचे जे निष्कर्ष येतात त्यावरून आपण भविष्यातले निर्णय घेऊ शकतो किंवा भविष्यातले काही आराखडे आखू शकतो. आराखडे म्हणजे काय तर प्लॅन्स, इंग्रजीत त्याला प्लॅन्स म्हणतात. ठीक आहे. किंवा काही रणनीती ठरवू शकतो. तर आपण एक छोटंसं उदाहरण घेऊ आणि सांख्यिकीचा कसा उपयोग होतो ते समजावून घेऊ. तर समजा मी एक पेन तयार करते. पेन तयार करण्याचा माझा कारखाना आहे आणि एक पेन मी बाजारात विकतो. ठीक आहे. तर ते पेन जर लोकप्रिय असेल तर भविष्यात मी त्या पेनाचं उत्पादन अर्थातच जास्ती करणार, बरोबर. आणि जर ते पेन लोकप्रिय नसेल तर भविष्यात अर्थातच मी त्या पेनाचं उत्पादन कमी करणार किंवा बंदही करेन कदाचित. हे अगदी सामान्य आहे, बरोबर. जी गोष्ट लोकप्रिय आहे त्याचं उत्पादन आपण भविष्यात जास्ती करतो. कारण काय? कारण लोक ते घेण्याची शक्यता जास्ती असते. जर ती वस्तू लोकप्रिय नसेल तर कशाला इतकं उत्पादन करायचं, बरोबर. मग आपण उत्पादन कमी करणार आणि अगदीच लोकप्रियता खाली गेलेली असेल तर त्याचं उत्पादन आपण थांबवतो, बरोबर आहे. तर आता लोकप्रियता ठरवायची कशी एखाद्या वस्तूची? तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की ती वस्तू जे विक्रेते विकतायत आज बाजारामध्ये त्यांच्याकडे आपल्याला जावं लागेल आणि विक्रीचे आकडे घ्यावे लागतील. किंवा पहिल्या विक्रेत्याकडे गेलो आणि त्याला विचारले हे पेन गेल्या 6 महिन्यात तू किती विकलेस? तो म्हणाला मी 1000 पेनं विकली. दुसरा विक्रेता म्हणाला मी गेल्या 6 महिन्यात 5000 पेनं विकली. तिसरा विक्रेता म्हणाला नाही मी 100च विकली. तर असे विक्रीचे सगळे आकडे आपल्याला गोळा करावे लागतील, बरोबर. जर ते विक्रीचे आकडे समाधानकारक असतील तर आपण म्हणू शकतो की ही वस्तू अजून लोकप्रिय आहे, बरोबर. आणि जर विक्री कमी झालेली असेल, आपल्याला पाहिजे तेवढी झालेली नसेल तर आपण म्हणू शकतो की ही वस्तू तेवढी लोकप्रिय राहिलेली नाही. हे पेन बाजारात आता लोकप्रिय राहिलेलं नाही आणि मग आपण त्याचं उत्पादन भविष्यात कमी घेतो. तर सांख्यिक माहितीचं हे विश्लेषण करण्यासाठी सांख्यिकीमध्ये अनेक प्रकारच्या संकल्पना असतात किंवा इंग्रजीत त्याला टूल्स म्हणतात. टूल्स म्हणजे हत्यार. ठीक आहे. जसं आपण आता ह्या प्रकरणात शिकणार आहोत की मध्य कसा काढायचा सामग्रीचा. तर तो मध्य जो असतो तो म्हणजे सांख्यिकीमधले एक टूल किंवा हत्यार असतं किंवा एक सांख्यिकीमधली ती एक संकल्पना आहे. अशा सांख्यिकीमध्ये अनेक संकल्पना आहेत. तर या प्रकरणामध्ये आपण मध्य कसा काढायचा ते पुढे जाऊन शिकणार आहोत. तर अशा प्रकारे व्यवहारात सांख्यिकीचा उपयोग होत असतो. ठीक आहे. म्हणजेच भविष्यातल्या रणनीती किंवा भविष्यातले आराखडे आखण्यासाठी सांख्यिकीचा उपयोग होतो. ठीक आहे. आता आपण बघूया सांख्यिकीमध्ये काही संज्ञा वापरतात. त्या संज्ञा कुठल्या ते बघू. आता स्क्रीनवर तुम्हाला जी स्लाइड दिसते त्यात काही संज्ञा दिलेल्या आहेत त्या आपण पटकन बघूया.
डावीकडे तुम्हाला एक सारणी दिसते किंवा एक टेबल दिसते, त्याच्यात एक उदाहरण दिलेलं आहे. त्या उदाहरणात काय आहे तर डावीकडच्या स्तंभामध्ये किंवा कॉलम मध्ये विद्यार्थ्यांची नावं आहेत. ABCD ते J पर्यंत अशी 10 विद्यार्थ्यांची नावं आहेत आणि त्यांना एका परीक्षेमध्ये मिळालेले गुण उजव्या स्तंभात दिलेत किंवा उजव्या कॉलम मध्ये दिलेत. तर 10 पैकी त्या परीक्षेत त्या विद्यार्थ्यांना किती मार्क मिळालेत किंवा किती गुण मिळाले ते दिलेले आहे आपल्याला. आता या उदाहरणावरून आपण काही संज्ञा शिकणार आहोत. तर याच्यातली पहिली संज्ञा कुठली तर घटक. तर ज्या गोष्टीविषयी आपण माहिती गोळा करतोय, आता इथे आपण विद्यार्थ्यांसाठी माहिती गोळा केली म्हणून इथे घटक काय आहे तर विद्यार्थी. ज्या गोष्टीविषयी माहिती गोळा करतो त्याला म्हणायचं घटक. ठीक आहे, म्हणजेच इथे हे विद्यार्थी जे लिहिले तो आहे आपला घटक. ठीक आहे, आता पुढे बघा, विद्यार्थी या स्तंभात आपण विद्यार्थ्यांच्या नावांची नोंद केलेली आहे. ABCD ते J पर्यंत हे सगळे विद्यार्थी आहेत, ही त्यांची नावं आहेत. बरोबर आहे, ही नावं कधीही बदलत नाही. विद्यार्थ्याची नावं कशी बदलतील, तीच राहणार ना. बरोबर, म्हणून घटकांची नावं कधी बदलत नाही. घटकांच्या खाली जी विद्यार्थ्यांची नावं आपण घेतलेली आहेत त्या प्रत्येक नावाला किंवा त्या प्रत्येक विद्यार्थ्याला काय म्हणतात तर एकक म्हणतात. आलं लक्षात. तर विद्यार्थी हा घटक, विद्यार्थी या घटकाखाली जी काही नोंद आपण केलेली आहे प्रत्येक विद्यार्थ्याचं नाव याला म्हणायचं एकक किंवा इंग्रजीत त्याला युनिट म्हणतात. आणि घटकाला इंग्रजीत काय म्हणतात एंटिटी. एंटिटी ही कायम असते किंवा घटक हा कायम असतो, त्याची किंमत बदलत नाही. त्याच्या खाली जी एकक घेतली आहेत म्हणजेच विद्यार्थ्यांची नावं घेतली आहेत ती कायम असतात. विद्यार्थ्याचं नाव कधीही बदलत नाही, ते तेच राहतं शेवटपर्यंत. ठीक आहे, आता आपण परिमाण म्हणजे काय ते बघूया. तर घटकाचा जो गुणधर्म मोजता येतो त्याला परिमाण म्हणतात. आता घटकाचा गुणधर्म म्हणजे काय, ते घटक काय आहे तर विद्यार्थी. त्याचा गुणधर्म कुठला जो मोजता येतो तर विद्यार्थ्यांना मिळालेले गुण हा विद्यार्थ्यांचा एक गुणधर्म आहे जो मोजता येतो ना. आपण संख्येमध्ये मोजू शकतो मार्क. बरोबर, विद्यार्थ्यांची उंची ही पण मोजता येते ना. म्हणून विद्यार्थ्यांची उंची, विद्यार्थ्यांना मिळालेले गुण, विद्यार्थ्यांचं वजन, ठीक आहे, हे सगळे विद्यार्थ्यांचे मोजता येणारे गुणधर्म आहेत, याला म्हणतात परिमाण. आता आपल्या या उदाहरणामध्ये आपण विद्यार्थ्यांना मिळालेले गुण बघतोय. बरोबर आहे, तेव्हा विद्यार्थ्यांना मिळालेले गुण हे या उदाहरणात परिमाण आहे. ठीक आहे, आता आपल्याला माहिती आहे एकक म्हणजे काय. तर इथे जे एक एक विद्यार्थी आहे ABCD ते J त्याला म्हणतात एकक. हा, आणि त्या एककासाठी आपण गुणांची नोंद केलेली. बरोबर आहे, तर हे गुण कसे आहेत तर ह्या परीक्षेत A या विद्यार्थ्याला 8 गुण मिळाले. बरोबर आहे, पण पुढच्या परीक्षेत ते बदलणार आहे. हा, पुढच्या परीक्षेत ते गुण कदाचित 10 होतील, त्याच्या पुढच्या परीक्षेत कदाचित त्याला 5च गुण मिळतील, त्याच्या पुढच्या परीक्षेत कदाचित त्याला 4च गुण मिळतील. म्हणजे त्या विद्यार्थ्यासाठी मिळालेले गुण हे जे परिमाण आहे त्याची किंमत प्रत्येक परीक्षेत बदलत जाते. बरोबर आहे, तर एककासाठी मोजताना ज्या परिमाणाची किंमत बदलत राहते त्याला म्हणतात चल. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याचे जे मार्क आहेत किंवा गुण आहेत ते आहेत चल, कारण ते सारखे बदलत राहतात. प्रत्येक परीक्षेत ते बदलणार आहेत. विद्यार्थी बदलणार आहे का तर नाही, तो A विद्यार्थी त्याचं नाव A आहे ते Aच राहणार आहे म्हणून त्याला म्हणायचं एकक. पण एककासाठी जे गुण आपण घेतलेले आहेत त्याला म्हणतात चल, कारण त्याची किंमत बदलत राहते. तर घटकाच्या ज्या परिमाणाची किंमत बदलत राहते त्याला म्हणतात चल. तर इथे जे मिळालेले गुण आहेत 8 असतील किंवा B ला मिळालेले 5 असतील किंवा C ला मिळालेले 5 असतील किंवा H ला मिळालेले 8 असतील, हे सगळे जे गुण आहेत त्याला म्हणतात चल, कारण त्यांची किंमत बदलत राहते. ठीक आहे, चलालाच इंग्रजीत व्हेरिएबल म्हणतात. व्हेरिएबल म्हणजे काय, ज्याची किंमत बदलते, व्हेरी होते, त्याला म्हणतात व्हेरिएबल. आलं लक्षात. आणि जे मार्क आहेत आता या परीक्षेत मिळालेले जे मार्क आहेत, आता किती मिळाले आहेत A ला या परीक्षेत मिळाले 8 मार्क, B ला किती मिळाले 5 मार्क, E ला किती मिळाले 6 मार्क, J ला किती मिळाले 8 मार्क. ते हे प्रत्येक विद्यार्थ्याचे ह्या परीक्षेतले जे मार्क आहेत त्याला म्हणतात त्या चलाची मूल्य. चलाचे मूल्य किंवा त्या चलाची किंमत. ठीक आहे, आता परत एकदा बघूया. ज्या गोष्टीविषयीची माहिती आपण गोळा करतो त्याला म्हणतात घटक किंवा एंटिटी.
कशाबद्दलची माहिती आपण या उदाहरणात गोळा केली आहे तर विद्यार्थ्यांबद्दलची, बरोबर आहे. त्या विद्यार्थ्यांचा कुठला असा गुण आहे जो आपण इथे मोजतोय, तर ते आहेत त्या विद्यार्थ्यांना मिळालेले मार्क. त्यांचा गुण जे विद्यार्थी घटक आहे त्याच्या खाली जी विद्यार्थ्यांची यादी आहे त्याला आपण सोयीसाठी आता उपघटक म्हणू. त्यालाच काय म्हणतात, एकक किंवा इंग्रजीत युनिट म्हणतात. आता त्या प्रत्येक एककासाठी म्हणजेच विद्यार्थ्यासाठी जे बदलणारं परिमाण आहे, म्हणजेच विद्यार्थ्याला मिळालेले गुण आहेत पण ते बदलत आहेत. आपण आधीच बघितलं प्रत्येक परीक्षेत ते मार्क बदलत आहेत, त्याला म्हणतात चल. ठीक आहे. आणि चलाची जी प्रत्येक किंमत आहे म्हणजे ह्या परीक्षेत इथे मिळालेले जे गुण आहेत त्याला म्हणायचं चलाचं मूल्य. तर ह्या अशा सांख्यिकी मधल्या काही अगदी प्राथमिक पातळीवरच्या संज्ञा आहेत, त्या फक्त लक्षात ठेवा. ठीक आहे. आता पुढे आपण बघणार आहोत की वारंवारता म्हणजे काय. आता ह्या स्लाइडवर एक उदाहरण दिलेले आहे, त्यात विद्यार्थ्यांची माहिती दिलेली आहे. तर डावीकडे जी सारणी दिसते किंवा टेबल दिसते त्यात काय आहे तर विद्यार्थी आहेत ए पासून जे पर्यंत, ही त्या विद्यार्थ्यांची नाव आहेत. आणि उजवीकडच्या स्तंभात त्यांनी मिळवलेले मार्क आहेत, ते किती पैकी आहेत तर 10 पैकी आहेत. तर या संपूर्ण माहितीला म्हणजे विद्यार्थी आणि त्यांना मिळालेले मार्क या संपूर्ण माहितीला सांख्यिकीमध्ये काय म्हणतात तर सामग्री म्हणतात. तर याच्यावरून आपल्याला वारंवारता म्हणजे काय ते शिकायचं. वारंवारता यालाच इंग्लिशमध्ये फ्रिक्वेन्सी म्हणतात. काय म्हणतात, फ्रिक्वेन्सी. आणि म्हणून वारंवारता ही नेहमी एफ या इंग्रजी अक्षराने दाखवतात. तर इथे जे मार्क दिलेले आहेत त्यात प्रत्येक मार्क हा त्या सारणीत किती वेळा आलाय हे दर्शवणारी जी संख्या असते त्यालाच म्हणतात वारंवारता. उदाहरणार्थ इथे 8 ही संख्या किती वेळा आली आहे तर इथे तुम्ही बघितलं तर 8, 8 आणि 8 ही 3 वेळा 8 ही संख्या आलेली आहे. म्हणून 8 ची वारंवारता इथे आपण किती लिहिली आहे 3. म्हणजेच काय 8 गुण किंवा 8 मार्क किती विद्यार्थ्यांना मिळाले हे दर्शवणारी संख्या म्हणजेच त्या गुणांची किंवा त्या संख्येची वारंवारता. 8 ची वारंवारता झाली 3. तसंच 2 गुण किती विद्यार्थ्यांना मिळाले तर एकाच विद्यार्थ्याला मिळाले. 5 गुण किती विद्यार्थ्यांना मिळाले तर 2 विद्यार्थ्यांना मिळाले. म्हणून 5 ची वारंवारता 2, 2 ची वारंवारता 1, 6 ची वारंवारता देखील 2 कारण 6 गुण फक्त 2 विद्यार्थ्यांना मिळाले. त्याच्यानंतर 7 ची वारंवारता 1 कारण एकाच विद्यार्थ्याला 7 गुण मिळाले. आणि तसंच एकाच विद्यार्थ्याला 10 गुण मिळाले म्हणून 10 ची वारंवारता 1. तर अशा प्रकारे आपण सगळ्या गुणांची वारंवारता इथे मधल्या स्तंभात लिहिलेली आहे, याला म्हणायचं वारंवारता. तर या सारणीमध्ये किंवा दिलेल्या सांख्यिक सामग्रीमध्ये एखादी संख्या किती वेळा आली आहे ते दर्शवणारी संख्या म्हणजे वारंवारता. आणि हे जे गुण दिलेत आपण इथे ते नेहमी x या अक्षराने दर्शवतात. वारंवारता ही नेहमी f या अक्षराने दर्शवतात कारण वारंवारतेला इंग्रजीत फ्रिक्वेन्सी म्हणतात. तर इथे तुम्हाला दिसतंय की xi असं लिहिलेलं आहे कुठे इथे वरती. आता हा I काय असतो तर हा I असतो अनुक्रमांक. कसला अनुक्रमांक तर ह्या एका ओळीचा अनुक्रमांक असतो. म्हणजेच काय जेव्हा मी म्हणतो xi बरोबर 1 त्याची किंमत असते 2. हा अनुक्रमांक ह्या ओळीचा असतो. जेव्हा मी xi बरोबर 1 म्हणतो तेव्हा पहिल्या ओळीत कुठली संख्या आहे तर 2 आहे. दुसऱ्या ओळीमध्ये म्हणजेच xi बरोबर 2 लिहिलं, दुसऱ्या ओळीत कुठली संख्या आहे तर 5 आहे. तिसऱ्या ओळीत xi बरोबर 3 किती संख्या आहे 6. अशा प्रकारे हा किती x6 किंवा xi बरोबर 6 आणि त्याची किंमत काय 10 कारण ही 6वी ओळ आहे आणि त्याच्यात किंमत किती आहे 10. तर या I चा उपयोग फक्त अनुक्रमांक दर्शवण्यासाठी केलेला आहे xi. तसंच इकडे आपण वापरलंय fi. I म्हणजे ही प्रत्येक ओळ, I बरोबर 1 म्हणजे पहिली ओळ, I बरोबर 2 म्हणजे दुसरी ओळ, I बरोबर 3 म्हणजे तिसरी ओळ, तसंच I बरोबर 6 म्हणजे ही शेवटची. एवढाच I चा उपयोग आहे. आता इथे आपण उजव्या बाजूची जी सारणी आहे त्याच्यात काय लिहिलंय मार्क लिहिले, त्याच्यानंतर त्याची वारंवारता लिहिली. ठीक आहे. आता ह्याच्या पुढची स्टेप काय असते तर यांचा गुणाकार घ्यायचा. 2 स्तंभांचा गुणाकार म्हणजेच बे. 2 स्तंभांचा गुणाकार म्हणजे दोन्ही स्तंभातल्या प्रत्येक संख्येचा गुणाकार घ्यायचा. तर 5 दुणे 10, 6 दुणे 12, 7 एके 7, 8 त्रिक 24 आणि 10 एके 10. ठीक आहे. म्हणजेच शेवटच्या स्तंभामध्ये काय घेतलं आपण गुणाकार घेतला पहिल्या 2 स्तंभांना.
म्हणून इथे आपण वरती काय लिहिले आय गुणिले एक्स आय. ठीक आहे. आणि प्रत्येक वेळेला ते गुणाकाराचं चिन्ह लिहित नाहीत म्हणून नुसतं लिहितात एफ आय एक्स असं लिहिलं तरी चालतं. तेच आपण खाली केले. इथे लिहिले एफ आय एक्स आय, इथे लिहिले एफ आय. ठीक आहे. आता इथे एन काय, एन म्हणजेच काय एकूण निरीक्षण. इथे किती निरीक्षण आहेत तर 10 आहेत. 10 विद्यार्थ्यांचे मार्क घेतलेले आहेत. एकूण विद्यार्थी किती आहेत 10 म्हणून एन बरोबर 10. एकूण निरीक्षण आहेत ना ती म्हणून 10 म्हणजेच इथे एन बरोबर 10. इथे काय आहे विद्यार्थ्यांची संख्या आहे. हे मार्क किती विद्यार्थ्यांना मिळाले म्हणजेच त्यांची वारंवारता. ही वारंवारता म्हणजेच एकूण विद्यार्थी म्हणून इथे आपण एन बरोबर हे जे इंग्रजी ई सारखं अक्षर तुम्हाला जे दिसते इथे याला म्हणायचं सिग्मा. सांख्यिकीमध्ये बेरीज दर्शवण्यासाठी सिग्मा या अक्षराचा वापर करतात. सिग्मा म्हणजे बेरीज. सांख्यिकीमध्ये हे ग्रीक अक्षर आहे. सिग्मा हे ग्रीक अक्षर आहे. ते बेरीज दर्शवण्यासाठी सांख्यिकीमध्ये वापरतात. म्हणून एफ आय या पूर्ण स्तंभाची बेरीज किती आली 10. आणि हे 10 म्हणजेच काय तर आपली एकूण निरीक्षण. त्याचप्रमाणे एफ आय एक्स आय या स्तंभाची बेरीज घेताना आपण सिग्मा वापरली. बेरीज कसली एफ आय एक्स आय ची ती किती आली 65. 65 काय आहे तर विद्यार्थ्यांना मिळालेले एकूण गुण आहे. आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या गुणांची बेरीज केली की आपण त्याला 65 मिळतं. आता याच्यावरून आपण मध्य काढायचं. आता मध्य काढायचं हे सूत्र इथे दिले. मध्य किंवा त्यालाच व्यावहारिक भाषेत सरासरी म्हणतात कॉमन लँग्वेज मध्ये. ठीक आहे. तर सामग्रीतील सर्व संख्यांची बेरीज ती किती आली आपली तर 65. ही बघा इकडे आणि इकडे. आणि सामग्रीतील एकूण संख्या म्हणजे किती 10. तर मध्य काढतात कसा तर इथे दिसतोय एक्स आणि त्याच्या डोक्यावर एक रेघ दिसते. या रेघेला म्हणतात बार. बार BAR बार. आणि या चिन्हाला म्हणतात एक्स बार. तर मध्य दाखवण्यासाठी सांख्यिकीमध्ये चिन्ह काय आहे एक्स बार. एक्स बार बरोबर सिग्मा एफ आय एक्स आय म्हणजेच काय एफ आय एक्स आय या स्तंभाची बेरीज ती किती आली आहे 65 भागिले एकूण निरीक्षण किंवा एकूण विद्यार्थी म्हणजेच काय सिग्मा एफ आय. इथे काढले ना आपण एन बरोबर सिग्मा एफ आय बरोबर 10 म्हणजे 10 आणि भागाकार किती आला 6.5 म्हणजेच दिलेल्या सामग्रीचा मध्य किती आला 6.5 आला मध्य किंवा सरासरी. तर आता प्रश्न असा आहे की मध्य कशासाठी काढतात, काय उपयोग मध्य काढायचा. 10 विद्यार्थी आहेत, त्यांनी एकूण किती मार्क मिळवले 65. त्याच्यावरून आपण मध्य काढला आणि तो आला 6.5 म्हणजेच प्रत्येक विद्यार्थ्याने 10 पैकी 6.5 किंवा 6.5 मार्क मिळवलेले आहेत. आता ही विद्यार्थ्यांची कामगिरी झाली आत्ताची. याच्यावरून आपण असा निष्कर्ष काढू शकतो की ही कामगिरी फारशी समाधानकारक नाही. म्हणजे काय सांख्यिक माहितीवरून मी निष्कर्ष असा काढला की विद्यार्थ्यांची कामगिरी समाधानकारक नाही. तर ती कामगिरी 8.5 पर्यंत सुधारली पाहिजे. मग त्यासाठी मी काय करणार तर त्या विद्यार्थ्यांसाठी मी एक आराखडा तयार करणार की त्यांना शिकवायची पद्धत मी बदलणार किंवा त्यांची काहीतरी वेगळ्या प्रकारे मी तयारी करून घेणार. तर हा आराखडा तयार करताना हे उपाय मला योजावे लागतील. अशा प्रकारे सांख्यिकीचा उपयोग होतो. तर मध्याचा उपयोग काय होतो तर सध्याची कामगिरी कशी आहे ते आपल्या लक्षात येतं आणि त्यावरून पुढे त्याच्यात कशी सुधारणा करायची हे आपण ठरवू शकतो. हा तर या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं सांख्यिकी म्हणजे काय बघितलं. त्याच्यानंतर आपण काही संज्ञा बघितल्या सांख्यिकीतल्या. घटक म्हणजे काय, एकक म्हणजे काय, परिमाण म्हणजे काय, त्याच्यानंतर चल म्हणजे काय आणि त्यानंतर आपण शिकलो वारंवारता म्हणजे काय आणि वारंवारता सारणी कशी तयार करतो. आणि त्या वारंवारता सारणीवरून आपण मध्य काढायला शिकलो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. मुख्य म्हणजे आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर जास्तीत जास्त शेअर करा. ठीक आहे. आणि तुम्हाला जर काही शंका असतील तर खाली कॉमेंटमध्ये विचारा. ठीक आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण 2 उदाहरणं बघणार आहोत. त्यावरून तुम्हाला अजून स्पष्ट होईल की मध्य कसा वापरला जातो. ठीक आहे. धन्यवाद.